आपल्या धड्याचं नाव आहे गोपाळचं शौर्य, जे लक्ष्मी कमल गेडाम ही आपलं लेखिका आहे। डोंगरावर अचानक लागलेला वणवा आणि त्याची आग विझवण्यासाठी गोपाळने केलेले प्रयत्न याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे। गोपाळ या शालेय विद्यार्थ्याच्या शौर्याची ही कथा आहे। मग हे कशाचं? गोपाळ या शालेय विद्यार्थ्याच्या शौर्याची ही कथा आहे। कुठे झाली आहे ही? नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोहोदी हे खेडेगाव। मग कुठे झाली ही गोष्ट हे विचारतील। मोहोदी खेडेगाव, नागपूर जिल्हा, नरखेड तालुका, मोहोदी खेडेगाव। गावातील सर्व लोक गुण्या गोविंदाने राहतात। या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्नागड नावाचा एक पौराणिक गड आहे। गुरे चारणारे गुराखी दररोजच तिथे जातात। सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा अधेमध्ये तिथे जाताना दिसतात। गुण्यागोविंदाने नांदणे म्हणजे काय? एकत्र छान मिळून मिसळून राहणे किंवा आनंदाने राहणे। आणि कुठला हे होता गड होता तिकडे? कर्नागड। ट्रेकिंग प्रेमी, सहल काढणारे गुराखी सगळे कुठे जायचे? हे करायला कर्नागडवरती। गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते। झुळझुळत असणे म्हणजे काय? नदी वाहते। बारमाही म्हणजे 12ही महिने त्या नदीला पाणी असतं। मग गडाच्या पायथ्याशीच्या नदीचं नाव काय? मंदाकिनी। नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे 12 महिने हिरवेगार असतात। पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा प्रदेश पाचूचा वाटतो। पाचूचा वाटणं म्हणजे काय प्रदेश? की एकदम हिरवागार असणार। पावसामध्ये काय होतं? हिरवागार होतं। उन्हाळ्यात गडावर वाळलेला पालापाचोळा दिसतो। तरीही रानमेव्याची अनेक झाडे तिथे मोसमी फळभाराने लदबदलेली असतात। रानमेवा म्हणजे काय? जंगलामध्ये आपोआप उगवलेली झाडं। त्यांना काय शेत म्हणजे फर्टिलायझर्स नाही लागत, काही नाही लागत। आणि ही झाडं खूप, रानमेवा जो आहे तो त्या सीझन मध्येच येतो आणि तो खूप औषधी असतो, शरीराला चांगला असतो। वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेच उन्हाळ्यात मोहोदी येथील माध्यमिक शाळेची सहल कर्नागड येथे गेली होती। विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला। आता मग काय, परीक्षा संपल्यानंतर म्हणजे सगळं हे झाल्यानंतर मुलं सहलीला गेली होती। कुठे गेली होती? कर्नागडवरती। का? कारण कर्नागड त्यांच्या गावाच्या कसं होतं? जवळच होतं। विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला। भव्य म्हणजे काय? भरपूर मोठा। गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले। विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला। सर्व मुलं गड उतरून खाली आली। मुलांनो, सूर्यास्ताआधी घरी पोचलेलं बरं। का? कारण सूर्यास्त झाल्यावर काय होणार? काळोख पडणार असे शिक्षकांनी म्हणतात। सर्वजण गाडीत जाऊन बसले। घाटातून गाडी जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली। अरे तो बघा, वणवा लागलाय, वणवा। गाडीतील एक जण ओरडला। वणवा म्हणजे काय? जंगलामध्ये काय असतं किंवा पर्वतांवरती उन्हाळ्यामध्ये काय होतं की सगळा पालापाचोळा असतो आणि हवा सुटते। तर कधी कधी काय होतं? झाडांच्या फांद्यांच्या एकमेकांवरती घर्षण पडून ठिणगी उडते। तर ठिणगी उडल्याने काय होतं? तो जो पालापाचोळा ऑलरेडी कोरडा असतो तो सगळा पटापट त्याला आग लागते, त्याला म्हणतात वणवा। किंवा आता काय झालं? आताशा लोक जंगल नष्ट करायला मुद्दाम सुद्धा आग लावतात आणि मग पूर्ण जंगलावरचं जे सगळं वाळलेलं गवत आहे पटापटा पेट घेतं, त्याला म्हणतात वणवा। ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला। नाहक आपण आगीत सापडू नये हा त्याचा उद्देश होता। गाडी पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदावला। गाडी थांबवा, ही आग विझवलीच पाहिजे। 14 वर्षाचा गोपाळ ओरडला। मग गोपाळचं वय किती होतं? 14 वर्ष। आणि तरी पण त्याला काय होतं? त्याला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी होती की अरे बापरे, आग लागली तर आपण असंच निघून नाही जाऊ शकत। काय माहिती कोण त्या आगीत असेल किंवा काय। आता जेव्हा जंगलाला वणवा लागतो तेव्हा जंगलाचं अतोनात नुकसान होतं। जी सगळी झाडं असतात, ओल्याबरोबर सुक्याबरोबर ओलं पण जळतं। म्हणजे जे सुके गवताबरोबर बरीचशी चांगली झाडं पण जळून जातात, पक्ष्यांची घरटी जळतात, प्राण्यांचं नुकसान होतं। त्यामुळे जंगलातल्या वणव्याचं नुकसान खूप असतं। मग त्या 14 वर्षाचा गोपाळ छोटा होता पण त्याला काय आहे? सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे, बरोबर। तर त्याने काय सांगितलं की थांबा बघू, आपण आग विझूया। तर त्या गोपाळच्या वक्तावर सगळेच हसले गाडीतले। का? कारण लहान तोंडी मोठा घास, एवढासा लहान मुलगा कसं काय वणवा आटोक्यात आणणार? अरे वेड्या, ही जंगलाची आग, आपण कशी काय विझवू शकू? शिक्षक दरडावून म्हणाले। दरडावून म्हणणं म्हणजे काय? रागावून म्हणाले। दरडावून म्हणाले म्हणजे काय? रागावून म्हणाले। पण ते ऐकायला गोपाळ गाडीत होताच कुठे? त्याने तर लगेच गाडीतून उडी मारली होती। त्याला परत गाडी घेण्यासाठी ड्रायव्हरलाही नाईलाजाने गाडी थांबवावी लागली। म्हणजे त्या गोपाळला एकटं सोडून जाऊ शकत का? नाही। गोपाळने धावतच जाऊन वाटेलगतच्या शेतातील
नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली. साधारणपणे 2.5-3 इंच परीघ असलेला तो लांबच पाईप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत होता. मग आता त्याने काय डोकं लावलं, नदीवरती मोटर लावून पाणी होतं, ते पाणी घेतलं तर पाण्याने आग विझू शकते, म्हणून त्याने काय केलं, तो पाईप घेतला. हे आग एकट्याकडून इजणार नाहीच हे मलाही माहित आहे, पण म्हणून काय परतेनच करावं नाही का? म्हणजे काय, हे त्यांची म्हणजे गावरान भाषा आहे. एकट्याकडून विजणारच नाही हे त्यालाही माहिती होतं, पण प्रयत्न तर करायला पाहिजे की नाही. म्हणजे काय, कुठलंही काम असू दे, ते मोठ्यात मोठं जरी असलं तरी एक छोटा प्रयत्न तर त्याला सुरू केला की मग आपोआप त्याच्यासाठी हात येतात पुढे. सर, असं जंगलच आम्हा आदिवासींचे पोशिंदे आहेत. म्हणजे काय, जंगल काय आहे, आदिवासींचं पोशिंद. आणि मायबापाला कोणी असं आगीच्या मुखी सोडून जातंय काय? बाजूला उभा असलेला गावातील एक गुराखी सरांना म्हणाला. म्हणजे काय की आता हे या जंगलावरतीच आमचा सगळा उदरनिर्वाह आहे. आदिवासी लोक राहतात पण जंगलामध्ये, त्यांना खाण्यापिण्याचं सगळं सामान पण जंगलामध्ये मिळतं. मग आई वडिलांना आपण आगीच्या मुखी सोडून जाऊ का? गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला, माणसं असो का जनावरं, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. सर्वांनी मिळून आग वाचवलीच पाहिजे. हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एकापाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला धावले. बघ, म्हणजे नेहमी पहिलं कोणीतरी इनिशिएटिव्ह घेणं जरुरी असतं. तो इनिशिएटिव्ह घेतला की मागून आपोआप मदत चालत येते. त्या गोपाळने तेवढं धैर्य दाखवलं, त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला. एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली. त्या गाडीतील 50चे एक गृहस्थ खाली उतरले. त्यांनी सर्व प्रकार क्षणात नाळला आणि मोबाईल कानाला लावला. मोबाईलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीलाही गेले. आता तो पाईप सहजगत्या चौफेर पाणी फेकू लागला. पायथ्याची आग हळूहळू शांत होत होती. पायथा म्हणजे काय, डोंगराचा जो बेस असतो त्याला म्हणतात पायथा. गडावर पुढे पुढे पसरत असलेली आगही आटोक्यात आणली पाहिजे. दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले, पण साहेब, हे कसे शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशामक दलाच्या 2 गाड्यांना बोलून घेतले आणि हे सरांना सांगितले. अग्निशामक दल म्हणजे काय, फायर ब्रिगेड. फायर ब्रिगेड काय करतं, आग विझवतं. 20 मिनिटाच्या आतच 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडहून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या. लगेच त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोकाट येऊन संपूर्णतः शांत झाली होती. आता सर्वांचे चेहरे उजळले होते. सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती. ऊर्जा मिळणं म्हणजे काय की सगळ्यांना एकदम फ्रेश झालं, ताकद आल्यासारखं झालं. अशातच गाई वस्त्रे घेऊन गेलेले काही गुराखी मुलांजवळ आले. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला, लय बेस झालं बापा, आग इजली. गडावरची तर कितकीच झाडं झुडपं भाजून निघालीत. जरासा का उशीर झाला असता तर आम्ही तसंच भाजून निघालो असतो आणि आमच्यात कोणाला पत्ता बी लागला नसता. तुम्ही समद मदतीचं धावून आले तर. हे सांगताना त्याला गहिवरून आले. लय बेस झालं बापा, म्हणजे काय, अरे खूपच चांगलं काम केलं तुम्ही. आग इजली, आग विजली, हे खूपच छान झालं. गडावरची कितीकच झाडं झुडपं भाजून निघालीत. म्हणजे काय, कितीतरी झाडं झुडपं काय झाली, ते आगीत जळून गेली. आणि जरासा जर उशीर झाला असता तर आम्ही तसंच भाजून निघालो असतो. म्हणजे काय, आम्ही पण त्या आगीमध्ये जळून गेलो असतो आणि आमच्यात कोणाला पत्ता बी लागला नसता. कारण काय, गरीब बिचारे गुराखी, त्यांच्याकडे ना फोन का काय, आपले लोक कुठे गेले त्यांना कोणाला कळलंच नसतं. तुम्ही जर मदतीला धावून आलं नसतं तर म्हणजे काय, ते गुराखी एकदम त्यांना गहिवरून आलं की तुमच्यामुळे आमचे प्राण वाचले. खरंच आमच्या या गोपाळने निरपेक्ष भावना म्हणजे काय की कसलाही मनात स्वार्थ न ठेवता की अच्छा आता मी यांना वाचवलं, मग आता हे मला काहीतरी देतील, मला बक्षीस देतील, मला पैसे देतील, असं काही त्याच्या मनात नव्हतं. फक्त आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे आणि लोकांचा जीव वाचवला पाहिजे. या निरपेक्ष भावनाने जीवाची पर्वा न करता गोपाळने काय केलं, हे धाडस केलं. धाडसला समानार्थी काय येणार, धैर्य. आज केवळ गडच नव्हे तर गुरं आणि सर्व गुराख्यांचे प्राणही वाचले. त्याचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे, असं मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून ही बातमी सर्वच लोकांना कळली आणि परिसरातील नागरिक गोपाळच्या शौर्याचे भरभरून कौतुक करत होते. ओके, सो गोपाळने किती पराक्रम दाखवला. लहान होता तो, पण लहान असला तरी त्याला इनिशिएटिव्ह घेतला वाचवण्यासाठी. दुसऱ्याला आपण मदत केली पाहिजे, जंगलाचं महत्व त्याला माहिती होतं. सो त्याने हे असीम असं शौर्य दाखवलं आणि जंगलातली आग विझवून गुराख्यांचे पण प्राण वाचवले. मग गुण्या गोविंदाने राहणे म्हणजे आनंदाने राहणे, मिळून मिसळून राहणे. पौराणिक म्हणजे काय, पुरातन काळातले म्हणजे जुनं. परतेनच म्हणजे काय, प्रयत्न. पोशिंदे म्हणजे काय, पोचणारे. जंगल आपलं पोशिंद आहे किंवा शेतकरी आपले पोशिंदे आहेत. हतबल होणे म्हणजे काय, निराश होणे, असं वाटणं आता काहीच करू नाही शकत. निरपेक्ष म्हणजे काय, अपेक्षा न ठेवता.
कुठलीच अपेक्षा न ठेवता. आणि कौतुकास्पद म्हणजे काय? कौतुक करण्यायोग्य. मग आता ह्याचे क्वेश्चन आन्सर काय येणार? कर्णगड कुठे बसलेला आहे? मग आता इथे काय दिलेलं आहे आपल्याकडे? कुठल्या गावापासून? मोहदी या खेडेगावापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती कर्णागड आहे. मग इथे काय लिहायचं? मोहदी. काय लिहिणार? आता यांनी 1 ते 2 वाक्य म्हणजे आपण पूर्ण पण लिहू शकतो की नागपूर जिल्ह्यामध्ये नरखेड तालुक्यात मोहदी हे खेडेगाव आहे. काय लिहायचं? नागपूर जिल्ह्यात नरखेड तालुक्यात मोहदी हे खेडेगाव आहे. या गावापासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती कर्णागड हा वसलेला आहे. ओके. काय येणार आन्सर? असं आन्सर लिहायचं. गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? मग का बरं ओरडला गोपाळ? गाडी थांबवा असे गोपाळ का ओरडला? कारण जंगलामध्ये आग लागली होती आणि ती आग ही आपण विझवलीच पाहिजे. आग विझवणे आपले कर्तव्य आहे असे गोपाळला वाटले, म्हणून गोपाळ गाडी थांबवा असं ओरडला. किंवा जंगलात आग लागली होती, ती आग विझवण्यासाठी सगळ्यांनी मदत करणं जरुरी आहे असं गोपाळला वाटले, म्हणून गोपाळ ओरडला. गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले? मग त्याने काय केले होते आग विझवण्यासाठी? गोपाळने शेतातील नदीवरून सुरू असलेला पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली आणि तो आगीच्या दिशेने ओढत आणला आणि त्या पाण्याने तो आग विझवू लागला. काय केलं गोपाळने? गोपाळने वाटेवरच्या शेतातील पाण्याने भरलेला पाईप ओढून आगीजवळ आणला आणि त्या पाण्याने आग विझवायला सुरुवात केली. आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते? आग जर वेळेवर विझली नसती तर गडावरचे काय काय झाले असते? गडावरची झाडं झुडपं आणि गडावर गुरं चरायला गेलेले गुराखी आणि त्यांची गुरं हे सगळे आगीमध्ये जळून भस्मसात झाले असते किंवा आगीमध्ये जळून गेले असते. असं ह्याचं आन्सर लिहायचं. आता कोण कोणास म्हणाले, अरे बेटा ही जंगलाची आग आपण कशी काय विझू शकू? तर शिक्षक म्हणाले गोपाळला. माणसं असो का जनावरं, त्यांना वाचवलंच पाहिजे ना. हे कोण म्हणालं? ते गुराखी म्हणाला शिक्षकांना. पण साहेब हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. हे काय म्हणाले शिक्षक त्या गाडीतल्या माणसाला. गोपाळचा कोणता गुण तुम्हाला आवडला आणि का? कुठला गुण आवडला गोपाळचा? निरपेक्ष भावनेने दुसऱ्याला मदत करणे. काय आहे गोपाळचा गुण? निरपेक्ष भावनाने तो त्या माणसांना मदत करायला. तर ते त्याचे कोण होते का? त्या गडावरती त्याचं कोण होतं? कोणी नव्हतं. पण गोपाळने अतिशय निरपेक्ष भावनेने आग लागली आहे तर ती विझवलीच पाहिजे, कारण त्या आगीमध्ये होरपळून कोणाचं झाडे झुडपे पक्षी कोणी माणसं यांना इजा होऊ शकते हे त्याने ताडले आणि आग विझवायला हवी ह्या कर्तव्याच्या जाणीवेने त्याने मदत केली. सो हा गोपाळचा गुण आपल्याला आवडतो असं लिहायचं. आता मराठीचं जेव्हा तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स विचारतात तेव्हा तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असतो. तर पॅरेग्राफमध्ये लिहून बघून आधी उत्तर डायरेक्ट तसं नाही लिहायचं, कारण थोडंसं आपलं इंटरप्रिटेशन आहे. तसं इथून नाही लिहायचं आहे आपल्याला, पण शब्द ह्याच्यात बघून लिहायचे मी ज्याच्यामुळे आपल्या शुद्ध लेखनाच्या चुका होत नाहीत. आता इथे काय लिहिलंय? खालील शब्दातील नामे सर्वनामे विशेषणे आणि क्रियापदे रिकाम्या चौकटीत भरा. मग कर्णागड काय आहे? कर्णागड आहे नाम. गड काय आहे? गड पण आहे नाम. एक आणि पौराणिक हे काय आहेत? विशेषण. आणि क्रियापद काय आहे? आहे. पण आता इथे यांनी फक्त कर्णागड आणि आहे साठीच विचारलंय. मग कर्णागड काय आहे? नाम आहे आणि आहे काय आहे? क्रियापद आहे. ड्रायव्हरने काय आहे? नाम आहे. गाडीचा काय आहे? नाम आहे. वाढवला काय आहे? क्रियापद आहे. तो लांब पाईप. आता तो म्हणजे काय आहे? सर्वनाम. लांब काय आहे? विशेषण. पाईप काय आहे? नाम. गोपाळने नाम आणला क्रियापद. चेहरे काय आहे? नाम आहे. होते विशेषण क्रियापद आहे. होते हे क्रियापद आहे. आता पुढे काय विचारले? कंसात दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरा. अकल्पित म्हणजे अचानक, कौतुकास्पद म्हणजे कौतुक करण्यासारखे, प्रत्यक्षदर्शी म्हणजे जे तिकडे उपस्थित असतात आणि पाहतात ते, पोशिंदा म्हणजे सगळ्यांचं पोषण करणारा. सचिन तेंडुलकरच्या यशस्वी फलंदाजीचे अनेक साक्षी आहेत. मग कोण आहे? प्रत्यक्षदर्शी
प्रत्यक्षदर्शी म्हणजे प्रत्यक्ष उपस्थित राहून पाहणारे, साक्षी आहेत. भुज येथे घडलेली भूकंपाची घटना कशी होती? अकल्पित होती, म्हणजे कोणी कल्पना सुद्धा न केलेली अशी अकल्पित आणि भयानक होती. शेतकऱ्याला भारताचा काय म्हणतात? पोशिंदा. शेतकऱ्याला काय म्हणतात? पोशिंदा. आणि कौतुकास्पद काम करणारा विद्यार्थी नेहमी सर्वांनाच आवडतो. मग गैर हा उपसर्ग लावून, तसंच बिन आणि परा. मग गैर हजर, गैरसोय, गैरसमज, बिनकामी. मग बिन वरून कुठले शब्द येणार? बिनकामी, बिनचूक, बिंदास. आणि परावरून काय येणार? पराभव, पराजय, पराजित, परास्त. परास्त पण येऊ शकतं. तर आता आपण बघितला हा धडा गोपाळचे शौर्य आणि हा आपण एक्सप्लेन केलाय. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.